वेंगुर्ला, कणकवली आणि मालवण हे सगळ्या नगर परिषदा नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। 1 तारीख रात्री 10 वाजता हा प्रचार संपणार आहे आणि 2 डिसेंबरला या चारही शहरांचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक कोण असणार यासाठी मतदान या चारही शहराच्या लोक मतदार करणार आहेत। आणि जसं मी पहिल्या दिवसापासून मी सातत्याने सांगत आलेलो आहे की भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक ही फक्त विकासाच्याच अजेंडावर लढवत आलेलो आहे आणि लढवणार आहोत। आणि आमचे नेते मंडळी असो, आमचे कार्यकर्ते असो, आमचे उमेदवार असो, हे सगळेजण तुम्ही गेल्या 10-11 दिवसाची कुठलीही पत्रकार परिषद बघा, आम्ही फक्त विकास, आम्ही ह्या सगळ्या शहरांमध्ये काय करणार आहोत, कुठला करणार आहोत, कुठल्या प्रकल्पांना प्राधान्य देणार आहोत, या सगळ्याच बाबतीमध्ये आमची भाषणं होत आहेत, आमचे इंटरव्ह्यू होत आहेत, आम्ही मतदारांशी संवाद साधतोय। आमचे सगळे उमेदवार नगराध्यक्षांचे असो किंवा नगरसेवकांचे, हे सगळेचे सगळे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांबरोबर घेऊन मतदारांपर्यंत डोर टू डोर ही पोहोचत आहेत। छोट्या मोठ्या कॉर्नर सभा होत आहेत। प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाण साहेब त्यांचा दौरा झालेला आहे आणि पालकमंत्री म्हणून मीही जनतेशी संवाद साधण्याचं काम मी माझ्या माध्यमातून करतोय। सावंतवाडीला जो सुंदरवाडी हा जो काय एक नाव आहे, ओळख आहे, ती ओळख अजून भक्कम करण्याचं काम आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार श्रद्धाताई आणि त्यांची पूर्ण टीम त्यांच्या नेतृत्वाखाली होणार। आणि त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री म्हणून मी स्वतः, खासदार म्हणून स्वतः राणे साहेब, आम्ही सगळेचे सगळे सत्तेचे प्रतिनिधी म्हणून जे अधिकार आम्हाला सगळ्या जणांना निधी वाटपाचा असो किंवा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून असो, ही सगळीची सगळी ताकद आम्ही श्रद्धाताईंच्या मागे आणि आमच्या सगळ्याच उमेदवारांच्या मागे उभी करणार आहोत। सावंतवाडीकरांनी आम्ही कळकळीची विनंती परत एकदा ह्या निमित्ताने करणार आहे की जो काही आमच्या प्रतिस्पर्धीकडून जो प्रचार सुरू आहे आणि आमचा प्रचार जो सुरू आहे त्याची तुलना मतदारांनी करावी। आम्ही विकासाबद्दल बोलतोय, आम्ही मतदारांना केंद्रबिंदू ठेवतोय, आम्ही मतदारांच्या भविष्याबद्दल बोलतोय, पण असा कुठलाही विषय आमच्या प्रतिस्पर्धीतून घेतला जातोय का, या बाबतीमध्ये सावंतवाडीकरांनी फार बारकाईने मतदार म्हणून विचार करावा। आम्हाला सिंधुदुर्गाचं आणि या चारही शहरांमधलं वातावरण, जसं मी आपल्या सगळ्यांना शब्द दिला होता की आम्हाला खराब व्हायला द्यायचं नाही, आम्ही खराब करणार नाही, आम्ही अतिशय जबाबदारीने भारतीय जनता पक्ष म्हणून आणि राज्यात महायुतीचे एक प्रमुख पक्ष म्हणून आणि देशात एनडीएचे, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली असलेले एनडीएचं आमच्या नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार असल्यामुळे आम्ही अतिशय जबाबदारीने कुठल्याही टीका टिप्पणीमध्ये न पडता फक्त विकास हाच एकमेव अजेंडा घेऊन आम्ही सगळेजण काम करतो आहोत। आम्ही मतं मागतो आहोत आणि पुढचे 2 दिवस 1 तारीख रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही हाच विषय वारंवार मतदारांपर्यंत घेऊन जाणार आहोत आणि 2 तारखेला मतदारांकडून आशीर्वाद मागणार आहोत। धन्यवाद। नितेशजी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आताची सगळ्यात मोठी बातमी अशी आहे की शिवसेना झालेला आहे
तुमची प्रतिक्रिया काय? मला असं वाटतं, मी पहिला ही पत्रकार परिषद सुरू असताना मी तुम्हाला सुरू केल्यावर सांगितलं, आम्ही ही निवडणूक विकासाच्या अजेंडावर लढवतो आहे. आमच्यासाठी मतदार हा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून मतदारांना काय हवं आहे, मतदारांची स्वप्न कुठली पूर्ण करायची आहे, मतदारांच्या आशा आकांक्षा काय आहेत आणि आमची बाजू कशी भक्कम आहे हे सांगण्यासाठी ही निवडणूक लढवतोय. निवडणूक आयोगाने काय करावं, पोलीस खात्याने काय करावं हे सांगण्यासाठी ही माझी आमची निवडणूक नाही किंवा आम्ही लढवत नाही. आजची पत्रकार परिषद पण भारतीय जनता पक्षाचा एक नेता म्हणून, कार्यकर्ता म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर परत एकदा मतदारांना साथ घालणं, परत एकदा मतदारांसमोर आमची बाजू मांडणं या दृष्टिकोनातून ही घेतलेली पत्रकार परिषद आहे. दीपक केसरकरांबद्दल म्हटलं होतं की त्यांचा छुपा पाठिंबा तुमच्या सोबत आहे. ते म्हणतात की असं काही की आजारपण आणि निवडणुकीचा काय संबंध हे मला पहिले सांगा. संबंध मला असताना मला कोणीतरी विश्लेषण करा किंवा मला समजवा, माझ्या ज्ञानात भर टाका. कोण आजारी आहेत, बरे आहेत, प्रत्येक बरेच राहावेत अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. फक्त मुद्दा माझा एवढंच आहे की देव प्रश्नाचं मी म्हणून उत्तर दिलेलं आहे. श्रद्धाताईंच्या उमेदवारीला राजघराण्याने केलेलं आमच्या सावंतवाडीमध्ये जे काही योगदान दिलेलं आहे, आमच्या लखमराजेजींनी जे पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट आपली भूमिका राजघराण्याचे एक सदस्य म्हणून केलेली आहे. उद्या राजघराणं म्हणून सावंतवाडीमध्ये जसा आतापर्यंत सुंदरवाडीचा पूर्ण प्रवास हा राजघराण्याच्याच आशीर्वादाने होत आलेला आहे, तशीच पुढचाही प्रवास अजून चांगला करण्याच्या दृष्टिकोनातून राजघराणंच त्याच्यामध्ये चांगली केंद्रस्थानी असणार आणि प्रत्येक बाबतीमध्ये ते सहकार्य करणार. आता यावर आदरणीय दीपक केसरकरजींनी सांगावं की राजघराणे जे बोलतंय त्याला मला पाठिंबा नाही. माझ्या प्रश्नाला टोलवाटोलवी करणं म्हणजे प्रश्नाला उत्तर देणं आणि आजारपणाचं कारण बाहेर आणणं असं नाही. केसरकरजी बरे व्हावेत, असे अतिशय ठणठणीत व्हावे अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि होतील. विरोधकांकडून कट रचला जातो सावंतवाडीकरांनी त्यातलंच एक विधान आहे. काल दीपक केसरकर असं जाहीर सभेत म्हणाले की नारायण राणे यांचे सिंधुदुर्गातलं राजकीय महत्व कमी करण्यासाठी कट रचला जातो आहे. कोण म्हणते? दीपक केसरकर म्हणत आहेत. आणि तुमच्या बंधूंनी लोक बघा असतायत. दीपक केसरकरजींनी असं सांगावं की राणे साहेबांचा संपवण्याचा कट रचला जातो हे दीपक केसरकर साहेब म्हणतायत. मग 14 पासून कोणी काय केलं इथे असतायत बघा. 2014 पासून कोणी सुरुवात केली राणे साहेबांच्या विरोधात दहशतवाद हा विषय कोणी चुकीची त्यांची प्रतिमा खराब केली. 14 पासून ते 24 पर्यंत हा जो काही प्रवास राणे साहेबांचा आणि राणे कुटुंबाचा झालेला आहे त्याची सुरुवात कोणी केली 2014ला? तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहेत, तुम्हाला माहिती आहे 14ला काय झालं. कोणी निलेश राणे साहेबांच्या विरोधात पहिला शेंडू ठोकला 2014ला खासदार ते असताना लोकसभेला. आणि तेच म्हणतायत, म्हणून हसायला आलं, तेच म्हणतायत की राणे साहेबांना संपवण्याचा कट रचला जातोय. अहो, भारतीय जनता पक्षाने सन्मान्य राणे साहेबांना जो सन्मान दिला, भारतीय जनता पक्षाने जो राणे साहेबांबरोबर आज पूर्ण राणे साहेबांना जे काही ताकदीने उभं केलेलं आहे, आज भारतीय जनता पक्ष नसता तर राणे साहेबांनी ही पूर्ण ताकद उभी राहिली नसती. तेव्हा हेच सगळे विरोधात होते राणे साहेबांना संपवण्यासाठी. पण भारतीय जनता पक्ष आमच्यावर उभा राहिला. भारतीय जनता पक्षाने मान सन्मानाने साहेबांना पक्षामध्ये घेतलं. भारतीय जनता पक्षाने साहेबांना खासदार बनवलं. भारतीय जनता पक्षानेच आम्हा लोकांना, आम्ही असो, आमचे सहकारी असो, आम्हाला बरोबर घेतलं, आशीर्वाद दिला, प्रत्येकाला पदं दिली, मला आमदार केला, मला मंत्री केलं, सन्मान्य राणे साहेबांना केंद्रीय मंत्री केलं. ह्याच भारतीय जनता पक्षाने केलं, ह्याच आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केलं, ह्याच आदरणीय अमित शाह साहेबांनी केलं, ह्याच आदरणीय आमच्या फडणवीस साहेबांनी केलं, ह्याच आदरणीय रवी चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. तेव्हा नाही आलं यांच्यातलं कोण? भारतीय जनता पक्षाने तर या सगळ्या हे दिवस आम्हाला दाखवलेले आहेत. आणि आज
कट रचला म्हणजे त्यांनी असं बोलावं कट रचला जातोय तर राणे साहेबांना संपवण्यासाठी. अहो आज गेल्या दौऱ्यामध्ये जेव्हा आमचे चव्हाण साहेब जिल्ह्यामध्ये आलेले साहेबांचे आमच्या राणे साहेब पण जिल्ह्यामध्ये होते, फोन केला, दादा मी तुम्हाला भेटायला येतोय. गेले कणकोलीच्या घरी, जेवले त्यांच्यावर, अर्धा पाऊण तास बसले, दोघे हसले, चर्चा केली, सगळी माहिती त्याला निवडणुकीची दिली आणि मग घरी तिथून जिल्ह्यातून निघून गेलेले आहेत रवी चव्हाण साहेब पुढच्या बैठकीसाठी. आज आदरणीय फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने आमच्यासाठी उभे राहिले आहेत ना, फडणवीस साहेब ज्या पद्धतीने अमित शाह साहेब उभे राहिलेले आहेत ना, हे आम्हालाच माहिती आहे. आम्हाला माहिती आहे ना 2014च्या नंतर आमच्यावर कोणी केसेस टाकल्या, आम्हाला कोणी जेलमध्ये पाठवलं, हे सगळं माहिती आहे. पण आम्हाला जसं मी तुम्हाला सुरुवातीला काय बोललो, महायुती आणि एनडीए मान ठेवणं हे आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेलं आहे. कोणी किती काय बोललं तरी तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही शांत व्हायचं, तुम्ही विकासाची भाषा करायची. आपल्याला निवडणूक हे ह्या सिंधुदुर्गच्या सावंतवाडी, कणकवली, मालवण, वेंगुर्लाच्या जनतेला केंद्रस्थानी ठेवून लढवायचं आहे. महायुती टिकवण्याची जबाबदारी ही आमची आहे. आम्ही सगळी भूमिका, तुम्ही म्हणून बोललो ना दिनेशजी, आमची भाषणं बघा 11-12 दिवसाची, आमच्या कोणाची इंटरव्ह्यू बघा, एका तोंडाने आम्ही महायुतीवरच्या घटक पक्षावर टीका केलेली नाही, एका तोंडाने केलेली नाही. एक इंटरव्ह्यू मला दाखवा जिथे आम्ही त्यांच्यावर टीका केलेली आहे. आणि म्हणून आम्हा लोकांना ज्या सगळ्या गोष्टी बोलणं, आम्ही संयम ठेवून आहोत 2 तारखेपर्यंत. आम्ही कोणाला काय नाही बोलणार. युती का तुटली नाही तुटली, अरे निवडणूक संपायला आली तरी पण आमचे पत्रकार मित्र तोच प्रश्न विचारतात, युती का तोडली, अरे संपायला आली, मतदान व्हायला आलं, आता मतदान व्हायला आलं. मला वाटतं 5 तारखेपर्यंत पण तोच प्रश्न विचारणार, युती का तुटली, झाली निवडणूक संपली, आमच्या श्रद्धाताई झाल्या नगरात तरी युती का तुटली. विकासावर बोलू, चर्चा करू. आता मला सांगा युती तुटण्याची काय कारणं होती, कोणती काय चर्चा होती. सावंतवाडीचा नगराध्यक्ष शेवटचा कुठल्या पक्षाचा होता, काय कुठल्या पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा होता ना. वेंगुर्लाचा कुठल्या पक्षाचा होता सांगा मला. आता दोन्ही अगर जागा भाजपच्या होत्या तर मग भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आम्ही बसवणार कसं सोडणार सांगावं ना मला. शिवसेनेचा असेल, पोटनिवडणूक आम्ही मोजत नाही, अरे पोटनिवडणूक म्हणजे निवडणूक असते भारतीय जनता पक्षाचा, मग ते जागा आम्ही कशी सोडायची मला सांगा मला. ही चर्चा करण्यासाठी 2 तारखेच्या नंतर वेळ आहे. तुम्ही परत एकदा आम्हाला विनंती करतो, सिंधुदुर्गात या, निवडणूक सोडून पण कधीतरी मी तुम्हाला माहिती देतो ना, पण आता आम्ही विकास सोडून बोलणार नाही. पण नितेशजी तुम्ही जे म्हणालात की भाजप जे राजकीय विरोधक तुमचे जे म्हणता आहेत की नारायण राणे साहेबांची इच्छा होती जिल्ह्यात युती व्हावी, रत्नागिरीत युती होते पण सिंधुदुर्गात का युती होऊ शकली नाही. विरोधक असंही म्हणता आहेत की राणे साहेबांचा शब्द मानला गेला नाही. साहेबांची इच्छा ही होती की शहर विकास आघाडी होऊ नये, कणकवली शहर विकास आघाडी होऊ नये, शिंदे साहेबांनी उद्धवजींबरोबर जाऊ नये, ही विधान त्यात राणे साहेबांचं. शेवटी राणे साहेबांना हे प्रगल्भ नेते आहेत, त्यांना युत्या आघाड्या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांना राज्य कसं चालवायचं, कशा युत्या आघाड्या होत्या हे त्यांनी आयुष्यभर अतिशय बारकाईने पाहिलेलं आहे. आणि म्हणून प्रस्ताव आले गेले, टेबलावर काय झालं नेमकं याची अतिशय उत्तम संवाद रवी चव्हाण साहेब आणि राणे साहेबांचा, अतिशय उत्तम संवाद फडणवीस साहेब आणि राणे साहेबांचा. आणि म्हणून त्या लोकांना माहिती आहे ना काय विषय आहे, त्यांना माहिती आहे ना युती काय परिस्थिती कशी आहे, कशी होत नाही, काय मागण्या केल्या, सगळ्या टेबलावर माहिती आहे. आता आपल्याला सांगितलं फक्त चुकीचं चित्र दिलं जातं, आम्ही सगळं द्यायला तयार होतो. अहो नगराध्यक्ष पद मागत होते भाजपकडून, भाजपच्या हक्काचं नगराध्यक्ष पद मागत होते. आम्ही बोललो का त्याबद्दल, मी गप्प होतो ना एवढा वेळ, आम्ही नाही बोललो कारण का आम्हाला माहिती आहे विकासावर बोलण्यासाठी काहीच नाही ना. 2019 पासून मल्टी स्पेशालिस्टची जागा देण्याची क्लिअर झालेली, जागा विकास निश्चित झाली, तरी पण केसरकरांना का जमलं नाही ते संपवण्याचं, म्हणजे ती जागा मिळवून देण्याची का अजूनपर्यंत आरोग्याची व्यवस्थेबद्दल सावंतवाडी आणि वेंगुर्ल्याचे लोक आजही बोंब का मारतायत. आपण आमदार आहात ना, आपण मंत्री झालेला आहात ना,
उत्तर द्या ना जनतेला. आरोग्याची व्यवस्थेबद्दल का केलं नाही? काय डॉक्टर का दिले नाही तिथे? का लोकांना आरोग्यासाठी आज बांबुली म्हणे गोव्याला जायला लागतंय? सांगा, उत्तर द्या. म्हणून माझं असं म्हणणं आहे, ह्याच्यामध्ये उगाच राजकारण कोणी करू नये. आमच्या रवी चव्हाण साहेबांवर कोणीही आरोप अशा पद्धतीने करू नये. चव्हाण साहेबांनी आदरणीय राणे साहेबांसाठी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय केलं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. विधानसभेसाठी काय केलं हे चांगलं माहिती आहे. आणि मी आज पण सांगतो, आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय. त्यांना एकटं पाडलं जात आहे. का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये? का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? त्यांनाच का पुढे बोल? अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये? तिथे ते गुलाबराव पाटील कुठल्या तरी राज्यातल्या एका जिल्ह्याच्या शहराच्या नगरपालिकेमध्ये राणे साहेबांची कशी खिल्ली उडवतात दाखवू का व्हिडिओ? दाखवू का व्हिडिओ? मग का कोण बोलत नाहीये? निलेशजी बोलतात ते खरं. एक शिवसेनेचा नेता बोलत नाही, ना रत्नागिरीचा, ना कोकणातला, ना महाराष्ट्रातला. त्यांना का एकटं पाडलं जातंय? का नाही सपोर्टिंग? आपले दीपक केसरकर साहेबांनी घ्यावं रवी चव्हाण साहेबांचं नाव, घ्यावं ना. तोडवतात कशाला प्रश्न? या बाबतीमध्ये 2 तारखेनंतर जसं निलेशजी बोलले आहेत, आम्ही लोक आपण बसू, फडणवीस साहेबांबरोबर बसू, चव्हाण साहेबांबरोबर बसू, महायुती म्हणून ह्याच्यातून काय मार्ग निघतो आपण पाहू ना. पण उगाच त्याच्यामुळे ह्या निवडणुका विकासात सोडून, अरे 11 महिने आम्ही मेहनत केली आहे. मी पालकमंत्री म्हणून मेहनत केलेली आहे. मी 11 महिन्यामध्ये राज्य सरकार म्हणून आम्ही भरपूर या शहरांना निधी दिलेली आहे, कामं केलेली आहे. त्याच्यावर बोलायचंच नाही, त्याच्यावर चर्चाच करायची नाही. सावंतवाडीसाठी काय तुमचा विकासाचा प्लॅन हा विचारत नाही. इथे केस झाल्या, तिथे केस, एवढंच इंटरेस्ट. आता आक्षेप आहे मल्टीस्पेशालिटी आणि मल्टीस्पेशालिटीचा मुद्दा तुम्ही काढला. 2014 पासून महायुतीचं सरकार राज्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. आजही तो प्रकल्प झालेला आहे. दुसरीकडे ज्या रेल्वे टर्मिनलचा नारळ फोडला गेला ते पण अदृश्य दिसतं. हो, पण तुमच्या आमदारांना उत्तर मागितलं पाहिजे. मी पालकमंत्री आहे ना, मी प्रश्न सोडून दाखवतो लखमराजे आणि आमच्या श्रद्धाताईंबरोबर. ऑन रेकॉर्ड सांगतोय, ऑन रेकॉर्ड. पण त्याचबरोबर तुमच्या सावंतवाडीच्या प्रायव्हेट डॉक्टरांना पण विश्वासात घेणार मी. चांगली आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी ही पालकमंत्री म्हणून माझी आहे आणि मी देणार, कुठल्याही परिस्थितीत देणार. मला नाही आवडत माझी मुलं, आमच्या जिल्ह्यातली मुलं गोव्याला नोकऱ्यांसाठी जातात. आम्हाला नाही आवडत आमचे पेशंट गोवा बांबुलमच्या हॉस्पिटलमध्ये जाणं आम्हाला बिलकुल आवडत नाही. म्हणून तर राणे साहेबांनी या जिल्ह्यामध्ये एवढं मोठं हॉस्पिटल बांधलं. आणि म्हणून ज्या ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीची आरोग्य शासकीयची व्यवस्था आहे. आज पालकमंत्री अधिकार माझ्याकडे, मी तुम्हाला निश्चितपणे नीट करून दाखवू. दीपक केसरकर असं गेली, त्यामुळे आता चुकीच्या लोकांच्या हातात तुम्ही सत्ता देऊ नका. काय झालं? अशांत असं काय झालं? कृपया मला सांग. तुम्हाला कुठला एक घटना रिपोर्ट करायला लागली? एक तरी घटना कुठलं तरी रिपोर्ट करायला लागली? आज मी जिल्ह्याचा पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री आहे राज्याचा. हा माझा जिल्हा आहे, ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे. माझ्या जनतेला शांततेत आणि सुखाने ठेवण्याची नैतिक आणि सर्वात पहिली जबाबदारी माझी आहे. पोलिसांच्या माध्यमातून कोणालाही माझ्या जिल्ह्यामध्ये कुठलंही चुकीचं करायला मीच देणार नाही. जबाबदारी माझी आहे. म्हणून दीपकजी केसरकर साहेबांनी निश्चिंत राहावं. नितेश राणे पालकमंत्री असेपर्यंत ज्या जिल्ह्याची प्रतिमा कोणीही खराब करू शकणार नाही. तुम्ही म्हणताय की विकासाच्या तुमच्याच मित्र पक्षात असलेले लोक वारंवार सांगतायत की आता रेट लागला आहे मतदारांना. या लोकशाहीत किती योग्य आहे? हो, पण ते मला असं वाटतं त्यांच्याकडे ती माहिती ती त्यांना विचारली पाहिजे ना. आम्ही तर विकासावर एक लक्षात घ्या, आरोप आहेत ते. आता आम्ही उद्या असेच आरोप केले तर, पण आम्ही त्या घाणेऱ्या ह्याच्यामध्ये जातच नाही ना. आम्ही विकासावर फोकस ठेवतोय ना. अहो, आरोप करण्यासाठी कोणी काही करू शकतं. एवढा रेट उघडलाय, तेवढा रेट उघडलाय, ह्या केलाय, हे तुम्हाला जेव्हा सांगण्यासाठी काय नसतं ना. तुमचा उमेदवार, तुमचे नगरसेवक, तुमचा जाहीरनामा काय आहे हे सांगण्यासाठी काय नसतं ना. म्हणून हे सगळे इकडे तिकडे विषय हलवायचे.
बाकी काहीच नाही, त्यामध्ये अर्थच नाही या गोष्टीमध्ये. तुम्ही सांगा ना लोकांना तुम्ही काय करणार आहात, लोक समाधानी होतील. असे आरोप कोण बेचूट आरोप कोण पण करू सुटणार, द्या पुरावे. इलेक्शन आपला इलेक्शन कमिशन दखल घेईल. नितेशजी, पुन्हा एक राजकीय विषय. निलेश राणे असं म्हणत आहेत की सिंधुदुर्गात युती झाली नाही, यासाठी त्यांनी जबाबदार धरलं आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना. राणे कुटुंबावर काही पर्सनल राग आहे, त्यातूनच ही युती झाली नाही. आणि 2 तारखेनंतर मी युती बाबतीत बोलेन असं जे रवी चव्हाण म्हणाले, ते म्हणाले ही स्ट्रेट वे धमकी आहे. असं आहे ना दिनेशजी, आम्हाला आमच्या जिल्ह्याच्या निवडणुकांना विकासावर लढवायचं आहे, असं आहे. म्हणून आम्ही विकासावर उत्तर देणार ह्या बाबतीत. आता मी तुम्हाला काय बोलू, निवडणूक संपायला आलेली आहे तरी तुमच्याकडे तो काही चिन्ह अडकला आहे ना, ते तुम्ही काढत नाही आहात. युती का झाली नाही, युती हे झाले, त्याची उत्तर देण्यासाठी 2 तारखेच्या नंतर आहे ना. आता जनतेच्या अपेक्षा आमच्याकडून वेगळ्या आहेत. राज्यकर्ते म्हणून, कार्यकर्ते म्हणून लोक फार बारकाईने बघतायत की तुम्ही माझ्यासाठी काय करणार आहात. पुढची 5 वर्ष, 2 डिसेंबर 2025 होणारा मतदान पुढच्या 5 वर्षानंतर होणार आहे. मध्ये मतदारांना कुठलीच संधी नाही. आम्हाला संधी आहे 4 तारखेला तुम्हाला उत्तर द्यायला, 5 तारखेला उत्तर द्यायला, 6 तारखेला उत्तर द्यायला या सगळ्या युत्या आणि आघाड्याबद्दल. पण जनतेला त्यासाठी 5 वर्षासाठी एकच तारीख मिळणार आहे, ती कशाला आम्ही त्यांच्या हातातून घालून देऊ. पहिला जनतेच्या इच्छा आकांक्षा आम्ही पुरं करणार आणि मग 2 तारखेच्या नंतर काय बोलायचं ते बोलणार. आम्हाला उत्तर देऊ फक्त त्या 2 तारखेच्या नंतर. ही निवडणूक कोणी कितीही प्रयत्न केलं, कोणी कितीही जोर लावला, कोणी कितीही स्वतःचा पत्रकारितेचा अनुभव वापरला, पण आम्ही ही निवडणूक विकासाच्या अजेंडावरून जाऊन देणार नाही. 2 तारखेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही वेगळं घडू शकतं का? 2 तारखेनंतर, 2 डिसेंबर नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही वेगळं? 4 नगरपालिका हे भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार, हेच वेगळं होणार. पण महाराष्ट्रात काही असं सगळे भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून, नगराध्यक्ष निवडून होणार, हेच वेगळं होणार. इतिहास घडणार आहे 3 तारखेला. म्हणजे ही सुरुवात आहे स्वबळाची? नाही, जिथे जिथे आम्ही स्वबळावर लढतोय, जिथे जिथे आम्ही स्वबळावर लढतोय भारतीय जनता पक्ष म्हणून, तिथे आमचा कमळ चिन्हाचा नगराध्यक्ष निवडून येणार. काही जागे आम्ही महायुती म्हणून लढतोय. उदाहरण रत्नागिरीमध्ये महायुती म्हणून लढतोय, तिथे महायुतीचा नगराध्यक्ष येणार. म्हणजे हाच तो इतिहास 3 तारखेनंतर घडणार आहे. हे तुम्हाला कळलंच नाही गुगली आमच्या चव्हाण साहेबांची, तुम्ही शोधत वाचलाय त्याच्यात. पण भविष्यात महाराष्ट्रात सिंधुदुर्ग पॅटर्न दिसू शकतो का? त्यावेळी घेण्याचा तो निर्णय हो. आम्हाला या आमच्या कार्यकर्त्यांनी, प्रदेशच्या लोकांनी जे काय आम्हाला लोकांनी चर्चेतून आम्हाला जे निष्पन्न झालं त्याप्रमाणे आम्ही सगळेजण लढतोय. रत्नागिरीमध्ये वेगळी परिस्थिती आहे, रायगडमध्ये वेगळी परिस्थिती आहे, पालघरमध्ये वेगळी परिस्थिती, ठाण्यामध्ये वेगळी परिस्थिती आहे. त्या जिल्ह्याच्या अनुसार लढू ना आपण. उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री सिंधुदुर्गात प्रचारासाठी येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री येणार ठिकाणी येत आहेत, आमच्या कणकोलीत येत नाही. जरा विचारा, सांगा ना कणकोलीत द्यायला. उद्धवजींच्या जिल्हा प्रमुखांसाठी प्रचार करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब आमचे वरिष्ठ नेते आहेत, फार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना सांगा आमच्या कणकोलीत पण या. शहर विकास आघाडी आणि उद्धवजींच्या जिल्हा प्रमुखांसाठी निवडणूक मतदान मागण्याचे तिथे काय येत नाही. 3च जागी ऐकलं मी ठिकाणी आहे, 3च जागी प्रचार आहे त्यांचा. तुमचे जवळचे संबंध विचारा त्यांना. नाही पण कणकवलीत काय येत नाही तुमचं काही विश्लेषण त्यांना विचारायला पाहिजे ना. आम्हाला आमची त्या 3 जागी कार्यकर्ता नाही, मग तिथे का नाही? कणकवलीत उद्धवजींच्या जिल्हा प्रमुखांसाठी काय येत नाहीये? पॅनलमध्ये उभाटा, शिंदे सेना सगळे आहेत तिथे. राणेसाहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुम्हाला दहशतवाद, भ्रष्टाचार हे सगळ्या मुद्द्यांवर निवडणुका भावनिक मुद्द्यावर लढवल्या गेल्या. लोकसभेमध्ये नारायण राणेंना भरभरून लोकांनी इथे मतदान केलं, विधानसभेत तुम्हाला महायुतीला मतदान केलं. लोकांना इथली अपेक्षा सिंधुदुर्गवासियांना आहे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हावी. तुमचे आरोप प्रत्यारोप आम्हाला नको. मग आता या निवडणुकीला वारंवार विकासाचे मुद्दे सोडून भावनेच्या मुद्द्यावर माझ्या प्रचार प्रमुख म्हणून माझी भाषा बोलते. मी बोलतोय पत्रकार परिषदेमध्ये, नाव लिहून एकनाथ शिंदेजींच्या सभेला उत्तर देण्यासाठी हे
अरे हेच तर मी बोलतोय ना. अरे बाबा विकासाचा अजेंडावर लागवायचं. सांग ना तुझ्या मुंबईच्या मित्राला काय हो काय हो. तर प्रत्येक वेळी कट रचला जातोय म्हटलं जातं, आम्हाला संपवलं जात आहे, हे मुद्दे आणून लोकांना काय ते कन्फ्युज केलं जात आहे. त्यात दीपक केसरकर यांचं असंही म्हणणं की राणेसाहेब प्रचारात दिसत नाहीये. हो, कारण तो राणेसाहेबांनी घेतलेला निर्णय राणेसाहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी ठरवावं कुठे प्रचार करावं का नाही करावं. त्या दिवशी कणकवलीच्या आमच्या सगळ्या उमेदवारांना भेटले, आशीर्वाद पण दिले. राणेसाहेबांचा प्रश्न आहे. राणेसाहेब टॅक्स फ्री आहेत. आपण ज्या संस्थांच्या राजवाड्यात आहात, ह्या संस्थांचा कारभार बापूसाहेब महाराजांनी चालवला आणि त्याला महात्मा गांधींनी रामराज्य म्हटलं. या संस्थांवर आज सगळे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं नव्हतं. कोणी युवराज असो, राजेसाहेब असो, त्यांना मानाचा मुद्राच केला जात होता. त्या संस्थांवर या निवडणुकीच्या निमित्ताने आज टीका टिप्पणी होते. कसं पाहताय आपण? दुर्दैव आहे, अतिशय दुर्दैव. कारण का ह्याचं कारण असं आहे, राजघराणं हे राजकारणाच्या पलीकडचं आहे. त्यांचं स्थान सिंधुदुर्गांसाठी किंवा सावंतवाडीसाठी हे राजकारणाच्या पलीकडचं आहे. मी वारंवार ह्या निवडणुकीमध्ये माझी भाषणं बघा, आमचे इंटरव्ह्यू बघा, मी वारंवार सांगतोय. श्रद्धाताई असतील, रकमराजे असतील किंवा राजघराण्याच्या प्रत्येक व्यक्तीने आज ज्या सावंतवाडीमध्ये आपण उभे आहोत, यांनी आपलं योगदान दिलं नसतं ना, आज आपण या सावंतवाडीमध्ये उभे पण नसतो. म्हणून ह्या राजघराण्याच्या घरातला एक व्यक्ती जेव्हा अगर निवडणुकीसाठी लढत असेल, तेव्हा जाऊन आपण टीका टिप्पणी करतोय, त्यांच्यावर टीका करतोय. उद्या अगर यांनी त्या काळात, उद्यापेक्षा त्या काळात अगर ठरवलं असतं की आम्हाला सावंतवाडीकडे काहीच करायचं नाही, तर झालं असतं का? सावंतवाडी घडली असती का आपली? म्हणून ह्यांच्यावर टीका करणं म्हणजे सावंतवाडीच्या अस्मिता आणि स्वाभिमानावर टीका करण्यासारखी बाब आहे. आणि म्हणूनच त्याची दखल माझ्या पलीकडे सावंतवाडीची जनता निश्चित पद्धतीने घेणार. आज श्रद्धाताई प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलायत, प्रत्येकाशी संवाद साधतायत, प्रत्येक जण त्यांना आपल्या घरातली मुलगी आणि सून म्हणून त्यांना स्वीकारतायत, त्यांना आशीर्वाद देत आहेत. आणि त्याच आपुलकीने प्रत्येकाशी भेटतात. त्यांना भेटल्यानंतर कोणच आता तिचे एवढे म्हणजे सावंत आता पण त्या फिरतायत, कोणच बोलणार नाही या राजघराण्यातल्या, जेवढ्या सामान्य व्यक्तीसारख्या आमच्या श्रद्धाताई सगळ्यांची बोलतायत, चर्चा करतायत. लखमराजेजी दिवस रात्र भारतीय जनता पक्षासाठी काम करतायत, मेहनत करतायत. प्रत्येक बाब परवा त्यांची झालेली पत्रकार परिषद फार बारकाईने बघा, ऐका. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आज राजघराण्याच्या बाबतीवर नुसतं घालेलं राजघराणे संपला, ह्याचं उत्तर 3 तारखेला भेटेल. साहेब, सावंतवाडी शहरातील अनेक लोक या ठिकाणी स्थायिक होतात, मात्र या ठिकाणची लोक आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत, ते पुणे, गोवा, मुंबई येथे स्थलांतरित होतात. काही लोक अपडाऊन इकडनं गोव्यात नोकऱ्या करतात, रस्त्यात त्यांचे अपघात होतात. एकुलते एक कुटुंबातला करता मुलगा त्याच्या अपघातात बळी ठरतो. या ठिकाणी चांगलं हॉस्पिटल नाही, त्याचप्रमाणे या ठिकाणी रोजगार पण नाही. रोजगारासाठी कुठं आपलं याच्यामध्ये दोडागामध्ये MIDC आहे, त्याबाबत आपलं काय धोरण असणार? आणि हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बाबत ठराविक टाइम बाउंड काय असणार? असं आहे की रोजगाराच्या दृष्टिकोनातून आपण या सरकारच्या पहिल्या वर्षामध्ये आहोत. पुढची 4 वर्ष आहे आणि पुढची 5 वर्ष माझ्या खात्याच्या दृष्टिकोनातून तरी अगर तुम्ही पाहिलं, मी आज बंदर विकास मंत्री पण आहे. आपल्याकडे रेडी बंदर आहे, गोवा शिपयार्ड आपल्या इकडे प्रकल्प लावण्यासाठी इथे 400 एकरच्या शोधतायत, ते लोक इथे हे करणार आहेत. काही बोटी बनवण्याच्या ज्या बॅटऱ्या लागतात बोटी चालवण्यासाठी, त्यांची फॅक्टरी आपण इथे आणतोय. कॅन्डेला नावाची बोट जी आपण मुंबईमध्ये तिला जलवाहतूकसाठी वापरणार आहोत, त्याची फॅक्टरी आमच्या सिंधुदुर्गामध्ये लागणार आहे. म्हणून ह्या माझ्या दृष्टिकोनातून किंवा माझ्या खात्याच्या दृष्टिकोनातून पण अगर तुम्ही विचारलं तर निश्चित पद्धतीने भविष्य 5 वर्ष जेव्हा आम्ही आमची कारकीर्द पूर्ण करू, तेव्हा किमान 60 ते 70% मुलं जे आज गोव्यामध्ये तरुणी काम करतायत, त्यांना परत एकदा आमच्या सिंधुदुर्गामध्ये आणण्याचं काम हे आमच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने होईल. शिरोड्यामध्ये आपलं पहिलं ताजचं 5 स्टार हॉटेल येत आहे. झी सिने अवॉर्ड सारखे कार्यक्रम आमच्या सिंधुदुर्गामध्ये होत आहेत. म्हणून 5 वर्षाच्या कारकीर्द बघा तरी गावडेजी, तुम्हाला हा प्रश्न 5 वर्षानंतर विचारायला लागणार नाही, एवढी काळजी आम्ही घेऊ. मल्टी स्पेशालिस्ट संदर्भात
काय करायचं, कसं करायचं, सगळ्यांना विश्वासात घेऊन मी परत परत सांगतो. शेवटी इकडला प्रायव्हेट जो डॉक्टर आहे त्यांच्याही बाबतीमध्ये विचार करायला पाहिजे. सगळ्यांना विश्वासात घेऊन एक कुटुंब म्हणून श्रद्धाताई असतील आणि आमची पूर्ण टीम एकत्र बसून त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील. अजेंडामध्ये आहे, तुमच्या जाहीरनाम्यात आहे, पण केसरकर म्हणतात की ते शिर्षी धरण 650 कोटी रुपये मी मंजूर करून आणण्यात आता ते मंजूर झालं आहे. म्हणजे ते गेल्या 10 वर्षापूर्वी होतं आणि ते शिरशिंगे धरणाचं पाणी सावंतवाडीला कसं येणार? माझगाव धरणामध्ये केलंय, वडेरी धरण सावंतवाडी शहराच्या 24 तास पाण्यासाठी केलंय, मग हा शिरशिंगे धरणाचं पाणी कसं आहे? त्यासाठी तुम्ही 2 तारखेची वाट पहा. आम्हाला सावंतवाडीकरांनी नगराध्यक्षाच्या रूपाने काही अधिकार देऊन देत. आमचे नगरसेवक निवडून आल्यानंतर सावंतवाडीकरांचा संदेश आमच्यापर्यंत पोहोचून देत. तेव्हा श्रद्धाताई आणि तुम्ही सगळे नगरसेवक मिळून आमच्या सावंतवाडी शहरासाठी तुम्ही निर्णय घ्या. हा अधिकार एकदा सावंतवाडीकरांनी आम्हाला देऊन दे आणि मग नंतर हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पुढची 5 वर्ष आहेत. शेवटी आपण सत्तेचे आम्ही सहभागी आहोत. जसं लखमराजींनी पण काय बोलले त्या दिवशी, आम्ही बसणार नाही एकत्र. दीपकजी आणि आम्ही 2 तारखेच्या नंतर बसणार होतो एकत्र. मग काय बोललो, अंदर की बात आहे बोलू तुम्हाला. आम्ही बसणार एकत्र, चर्चा करून हे सगळे विषय एकत्रच मिटवणार आहेत. आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण महायुती म्हणूनच आम्ही पुढे कारभार करणार आहोत. साहेब, सावंतवाडी शहरातील बहुतांशी अनेक वर्ष ठेवले, आपल्या बाजूला माजी नगराध्यक्ष बसले, त्यांना माहिती आहे, पण अद्यापर्यंत त्या आरक्षित जागेवर काही केलं गेले नाही. म्हणून बोलतो त्याची एक योग्य प्लॅनिंग. आता श्रद्धा त्यांची काही भाषणं तुम्ही बघा, त्यांच्यासाठी सावंतवाडीचं डेव्हलपमेंटचं प्लॅन पर्यटनाच्या आधारे या सावंतवाडी शहराला 18 प्रकारच्या नागरी सुविधा असो, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विविध एंटरटेनमेंट आणि या सगळ्या गोष्टीसाठी ज्या लागणाऱ्या ज्या प्रकल्पाला लागणाऱ्या ज्या जागा असतील त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातील. साहेब, तुम्ही मगाशी म्हणालात की अंदर की बात आहे. राजघराण्याचं जेव्हा नाव पुढे आलं सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी, त्यानंतर दीपक केसरकर हे तुम्हाला 2 वेळा भेटले होते. त्यांनी तुमच्याकडे काही प्रस्ताव ठेवलेला होता, ओके, आणि तो प्रस्ताव कुठेतरी तुम्ही स्वीकारला नाही, म्हणून मग आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. असं काय नाही. माझ्याकडे जेव्हा विचारलं पहिलं तर मी त्यांना एकच मुद्दा बोललो, जेव्हा राजघराण्यांनी लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे तो आपण त्यांच्याशी बोलावं. कारण माझ्यापेक्षा केसरकरजींचे संबंध आणि नातं यांच्यावर अजून वर्षानुवर्षाचे आहे. आम्ही तर कदाचित आता आलो असलो तरी केसरकर साहेब आणि राजघराणे हे अतिशय वेगळं नातं आहे. म्हणून मी केसरकरजींना बोललो की साहेब तुम्ही त्यांच्याशी बोला, चर्चा करा. त्यांची इच्छा आहे की भारतीय जनता पक्षाच्याच वतीने त्यांना लढायचं आहे. एक दुसरं आहे, भारतीय जनता पक्षाकडेच नगराध्यक्षाची सीट आहे. पोट निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षच लढले असल्यामुळे त्याला आपण या पद्धतीने आपण राजघराण्याचा मान ठेवू असं मी त्यांना बोल. आणि त्यांना हे बोल, तुम्हाला ह्याच्यापेक्षा वेगळा काय निर्णय करायचा असेल तर आपण बोलावं. त्यांनी त्यांच्याशी बोलले, त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. माझं एवढंच म्हणणं होतं, तसं आमचे केसरकर साहेब मोठ्या मनाचे आहेत. त्यांनी थोडं मोठं मन ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला असता तर आज ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच नसत्या ना, झाल्याच नसत्या. हीच तर चर्चा वारंवार होत होती. खालच्या सीटवर काय करायचं आम्ही बसून ठरवलं असतं, त्याच्यात काय मोठी गोष्ट नव्हती. म्हणजे तुम्ही हक्काची सीट आमची नगराध्यक्षाची, ज्याच्यावर गेल्या पोट निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे निवडून आले, ते जागर सोडायला सांगत असतील तर कसे मान्य करू कोण? उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार नगराध्यक्ष देते आणि त्यांचे एकंदरीत उमेदवार पाहता आतापर्यंत आपण सर्वच जण म्हणत होता सत्ताधारी पक्ष की उभाटाला इथे काही मिळणार नाही उमेदवारी. असं असताना सावंतवाडी ते 20 उमेदवार उभे केलेत आणि एका जनता दलाच्या पूर्वीच्या समाजवादी विचारसरणीच्या व्यक्तीला सुनेनं उभे केलाय. हे आव्हान आहे का? आता हे जनतेने उत्तर द्यावं ना त्याचं. आम्ही आमची बाजू तुम्हाला परत सांगतो, आम्ही कुठलीही निवडणूक सोपी घेत नाही. आम्ही प्रत्येक निवडणूक भारतीय जनता पक्ष म्हणून अतिशय त्याच प्रामाणिकतेने त्याच तळमळीने आणि अतिशय मेहनत घेऊन आम्ही लढवतो. कोण आव्हान आहे कोण आव्हान, आम्ही येतो कोणालाही कमी लेखत नाही, कोणालाच कमी लेखत नाही. प्रत्येक जण आपल्या आपल्या ताकदीचा आहे, प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने त्या निवडणुका लढवतोय आणि म्हणून त्याही त्यांच्या पद्धतीने निवडणूक लढवत आहेत, आम्ही आमच्या पद्धतीने निवडणूक लढवतो. शेवटी हा पर्याय किंवा हा निर्णय इकडल्या मतदारांना घ्यायचा आहे. मतदारांनी ठरवायचं की बाबा हिला ह्यांना संधी द्यायची आहे की ह्यांना संधी द्यायची. आज उभाटाची अवस्था राज्यामध्ये काय झालेली आहे हे लोकांना माहिती आहे ना. आज राज्यामध्ये त्यांचे किती आमदार आहेत, राज्यामध्ये त्यांना उद्या त्यांना नगराध्यक्ष दिल्यानंतर
त्या निधी आणू शकतात का, आमच्याशी संपर्कात राहू शकतात का, सावंतवाडीचा विकास करू शकतात का, हे जनतेने खुल्या डोळ्यांनी पाहावं ना. एवढं सरळ स्पष्ट आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री हे सगळे सगळे भारतीय जनता पक्षाचे असल्यामुळे आम्हाला त्यांना निधी देणं अतिशय सोपं होऊन जाईल. नितेशजी, आजच्या प्रेसमध्ये 4-5 वेळा उल्लेख झाला तो मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचा. हे हॉस्पिटल जे रखडलंय ते राजघराण्यामुळे रखडलंय, नेतृत्व म्हणून ते समजून हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. कारण त्या राजघराण्यावर हे लोक आरोप करताय आणि मोठी तलावत गायब. कसला काय विषय, नीट केलेला आहे त्या सगळ्या गोष्टी का गायब कर? अरे त्याच्यामुळे तर आमचा सावंतवाडीचं सौंदर्य आहे. आज अतिशय सुंदर शहर, उलट ह्यांची मदत, सगळ्यांची मदत घेऊन त्याला अजून कसं महत्व वाढू शकतं, त्याचा अजून कसं आपण ब्युटिफिकेशन करू शकतो, त्या बाबतीमध्ये आम्ही सगळेजण काम करणार आहोत. त्यासाठी आम्ही एकटे सगळेजण एकत्र बसणार आहोत. म्हणून उगाच जे गैरसमज राजघराण्याच्या संदर्भात पसरवले गेले आहेत ना, म्हणून बोल त्याचं उत्तर ना 2 तारखेला जनता देईल. साहेब, मागच्या टर्म मध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष व्हावा यासाठी आपण मेन स्पष्ट नकार दिलाय. ते म्हणाले की फक्त रवींद्र चव्हाण आणि श्रीदेव पाटेकरांच्या आशीर्वादाने मी नगराध्यक्ष विषय वाशिम मध्ये एमआयएमचे जे आमदार आहेत, वाशिमच्या पाकिस्तान मधला आंबा दाखवण्याची ताकद आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने आहे. म्हणून त्यांच्या ओएसीच्या पजामाचा नाडा कसा खालती खेचायचा आम्हाला लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि तो लंगोट पण घालतो का नाही हे माहित नाही मला. व्यक्तीला वंतारामध्ये पाठवू नये, त्यांना त्याच्या आदिवासात सोडवा याच्यासाठी बांधण्यामध्ये काही जण उपोषण करतात. त्याची मागणी माझ्याकडे येऊन दे. काही गोष्टी मलाही त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. शेवटी वंतारामध्ये का पाठवलं पाहिजे ह्याच्या बाबतीमध्ये आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काही मत आहे. तिकडे असलेले फॅसिलिटीज, तिथे असलेलं त्याला मिळणारं औषध पाणी आणि सगळ्याच गोष्टी बाबतीमध्ये वंतारा हे जागतिक दर्जाचे एक केंद्र प्राण्यांसाठी तयार झालेलं आहे. आणि म्हणून शेवटी प्राण्यांची काळजी ही हेच आपलं केंद्रबिंदू असल्यामुळे म्हणून त्यांचं जे काही मत आहे आम्ही निश्चित पद्धतीने समजून घेऊ आणि त्यांना आमचीही बाजू म्हणजे वन खात्याची पण बाजू समजण्याचा प्रयत्न करू. शेवटी ओंकार हत्तीची काळजी जशी ते नाही त्याची आम्हाला सगळ्यांना आहे. प्रसिद्ध आहे इथला व्यापार आज पूर्णपणे व्यापाऱ्यांची दुकानं सुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आली आहे. हायवे बाजूला गेला पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग हा सावंतवाडीच्या नगरातून जाणार आहे का, किंवा तुम्ही असे प्रयत्न पालकमंत्री म्हणून करणार आहात का? नाही, तेच बोलतो ना. आता शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून विकासाचे दरवाजे आपल्याला उघडायचे आहेत ना. म्हणून त्याला जसं 0 पॉइंट असो किंवा मळगाव हे जे काय 2 विषय आहेत त्याच्यावर VMSRDC बोलतोय, दीपक केसरकरजी पण बोलताय. आणि म्हणून त्या शक्तीपीठच्या माध्यमातून सावंतवाडीचा जो विकास, तुमचा मुद्दा बरोबर आहे, बायपास झाल्यामुळे थोडं महत्व आपल्या शहराचं कमी झालं, बऱ्यापैकी कमी झालं. ते वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्याचे प्रयत्न करायला पाहिजेत ना, सगळे करणार. राज ठाकरेंना स्थानिकांचा विरोध आहे, सरकारने उगाच संघर्ष करू नये, समन्वयाची भूमिका घ्यावी, मनसे ते लोकांसोबत आहे. माझं त्याच्या विषयाबद्दल मला योग्य पद्धतीने माहिती नाहीये. सरकारशी बोलत असतील तर सरकारचे त्याच्या संबंधित खात्याचे मंत्री आणि संबंधित खात्याचे अधिकारी त्याबद्दल त्यांना उत्तर देतील. ह्या अगोदर संजीव परब नगराध्यक्ष होते आणि त्यावेळी सुद्धा हॉस्पिटल, मोती तलाव आणि पाण्याचा प्रॉब्लेम सावंतवाडी शहरामध्ये होता. तर त्यावेळी त्याकडे लक्ष का दिला नाही? तेव्हा का होतं, आमची पोट निवडणूक झाली आणि वेळच भेटला नाही. अर्धेच काळ आम्हाला भेटला, पूर्ण काळ आम्हाला भेटला नाही. कोविड होतं. कोविड आणि आता बघा माझं काम किती सोपं करत कोविड पण लागला त्याच्यानंतर. पण आता काही सुवर्ण संधी अशी भेटलेली आहे की जसं मी सांगितलं, केंद्रात, राज्यात आणि जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. आणि श्रद्धाताई सारखे अतिशय अभ्यास करणाऱ्या आणि दूरदृष्टी असणाऱ्या एक नगराध्यक्षाचे उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत. म्हणून पुढची 5 वर्ष सावंतवाडीचा अतिशय वेगळा चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी ही आमची असेल. आम्ही काय आमच्या कुठल्याही जबाबदारीतून पळत नाही. ठीक आहे, तेव्हा आम्ही प्रयत्न केला पण तेव्हा कोविड लागला आणि अन्य विषय नजरेसमोर आले. पण आता सुवर्ण संधी चालून आलेली आहे. काल गोव्यातल्या 2 LED नौकांवर मनपाडात कारवाई झाली. मंत्री म्हणून तुम्ही काय सांगाल? माझं अभिनंदन करायला पाहिजे. LEDच्या बाबतीमध्ये आपले शासनाचे, राज्य सरकार म्हणून आमची जी भूमिका आहे ती आम्ही बोलण्यापलीकडे कृतीतून दाखवून दिलेली आहे. काही दिवसा अगोदर मालपीकडून आलेल्या बोटी असतील,
आता गोव्याच्या LED हे आमच्या राज्यामध्ये सहन होणार नाही, आमची पॉइंट ब्लँक भूमिका आहे. म्हणून कुठल्याही बाबतीचे आम्ही गय करणार नाही आणि जे येतील त्यांना परत पाठवण्याची काही सोय नाही. म्हणून माझ्या खात्याच्या अधिकाऱ्यांचं मी कौतुक करीन की ते अतिशय चांगलं काम केलं. चला.